आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे उपस्थित होते। यावेळी बोलताना श्रीकांत देशपांडे यांनी मतदारांना उमेदवारांच्या केवायसीमधून आपण कोणाला मत द्यायचं हे निश्चित करण्यास मदत होणार आहे। केवायसी ॲप सोबतच ही माहिती मतदानादिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे। तसंच 50% जास्त मतदान केंद्र वेबकास्टिंगमध्ये घेत आहोत। पूर्वी फक्त संवेदनशील मतदान केंद्रांसाठी ही यंत्रणा वापरली जात होती। आता अधिकाधिक मतदान केंद्र या कक्षेत येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। ही निवडणूक ड्रग्ज, दारू, पैसा किंवा अन्य कोणत्याही प्रलोभन मुक्तपणे पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून त्यासाठी वेगवेगळ्या एन्फोर्समेंट एजन्सीच्या संनियंत्रणावर भर दिला जात आहे। राज्यात अशा 22 कंपन्या असून मी स्वतः मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यावर नियंत्रण ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जिल्हा स्तरावर स्थानिक संनियंत्रण समिती काम करेल। यामुळे निवडणूक पारदर्शकपणे पार पडण्यासाठी मदत होईल। 80 वर्षावरील आणि 40% अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांना घर बसल्या मतदान करता येणार आहे। मतदानादिवशी मतदान केंद्र आणि मतमोजणीच्या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून सहभागी करून घेतलं जाणार आहे। यामुळे त्यांनाही या प्रक्रियेची माहिती होईल। ईव्हीएम बाबत गैरसमज नको असंही देशमुख यांनी सांगितलं। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी ईव्हीएम प्रात्यक्षिकं मतदान केंद्रावर मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी भेट दिली। राज्यात पहिल्यांदाच प्रत्यक्ष मुख्य निवडणूक अधिकारी प्रात्यक्षिक मतदान केंद्रांवर मतदान केलं।